शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला सकाळी सकाळी कशाची तयारी व्हायली हे भरपूर गिफ्ट वगैरे घेऊन आम्ही कुठं चाललो ते बघण्यासाठी सगळा ब्लॉग जे आहे ते नक्की बघत राहा। तर चला सकाळी सकाळी जे निघलो आहोत अचानक ठरलेला प्लॅन आणि इथं जे आहे की नाही आता सकाळी जायची गडबड आहे त्याच्यामुळे की नाही आणि सगळं जे आहे ना गिफ्ट वगैरे कुठं चालले कुणाला द्यायचे काय नाही ते बघण्यासाठी सगळा ब्लॉग जे आहे ते नक्की बघत राहा। आणि इथं जे आहे सकाळी सकाळी आता मी नाश्त्याला जी तयारी केली होती नाश्त्याची आणि हे जे आहे फराळाचं वगैरे सगळं बांधून घेतलं होतं आणि आता मला नाश्त्याची तयारी करून थोडा नाश्ता करून जे आहे आम्हाला निघायचं आहे। आणि इथं केला होता मस्त मी रव्याचा उपमा, कारण सकाळी सकाळी जे आहे की नाही बाहेरला ऑइली खाल्लं ना की मला कसं ॲसिडिटीच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी सहसा सकाळी घरचंच खाऊन जाते, मग दुपारी संध्याकाळी खाल्लं तर असं काही होत नाही, पण लवकर निघलं ना की तसं ॲसिडिटीचं हे होतं आणि तेलकट मला बिलकुल खाऊ वाटत नाही सकाळी सकाळी, त्याच्यामुळे मी जे आहे ते रव्याचा उपमा केला होता। नाश्ता करून आता मी झाली मस्त तयार आणि आता जे आहे की नाही आम्हाला निघायचे आणि तुम्ही जे आहे की नाही लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहा आणि कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा। तर चला मंडळी सकाळी सकाळी कुठं निघलो काय नाही ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग जे आहे ना लास्टपर्यंत बघत राहा। आणि आज ऊन पण खूप असं पडले, आणि आम्ही तिघच जण जे आहेत ना चाललो, कारण वैभव काल रात्री जे आहे की नाही त्याच्या ड्युटीची टाइम होऊ लागली त्याच्यामुळे ते रात्रीच हैदराबादला गेलाय आणि आता सकाळी जे आहे आम्ही तिघच निघलो। तर ही जी आहे की नाही आता आमची कॉलनी आणि सकाळी सकाळी की नाही दुकान पण उघडले नाही तर कारण की आता दिवाळी ना, दिवाळीचं तेवढं हे पण नाही काही नाही, त्याच्यामुळे 10-11 वाजले तर। आणि इथं जे आहे की नाही आम्ही आता माकडांना जे घरून भरपूर वगैरे केळं ते घेतले होते आणि दरबारीच जाताना काही ना काहीतरी त्यांना खायला नेत असते मी। ते उभं टाकून बघायची तिनं भांडणं व्हायला केळांसाठी। अरे खाली रोडावर टाकू नका, हात गेलेलं की काय उगला ते टाकून द्या आता केळं सगळे टाका, कसे खायले तर आवडीने केळं ते कुठे हात गेलेला दर बारीच टाकतात ना आपण, एक वर्ष नाही टाकलं ना भरपूर आले तर हात तुटलेला कुठे। चला बस झालं, चला बाय। इकडे मी खायले चल येते का बासरला, चला बासरला चला या करायचे आहे, चला पुढे चला थांबणार आहे आता नाही का पुढे थांबवा ना, बरं बेल्ट लावा तुम्ही। लेकर ह्याचे लेकरांना दिसते तर माणसाच्या खाण्यासाठी गाडी उभं टाकली की पळत येते तो, दरवर्षी खायला टाकलं तर त्यांना चांगलं वाटते। माळ्या ते माळ्या हे घाट किती मिनिटाचा आहे, अर्धा घंट्याचा आहे का 15 मिनिटाचा आहे, 15 मिनिटाचा आहे ना, लय मोठा घाट आहे पण गाव हिंडते तो घेऊन। अभी ट्रक येते हो, हे ट्रकचे आहेत आपण ते राहतात ना। निघताना ना जसं पूजेचं आता दिवाळीचं ते सामान होतं तिथं जे आहे की नाही विसर्जन करायला आलो, पण ही जी आहे ना गोदावरी नदी मिस्टर जे आहेत पाण्यामध्ये सगळं पूजेचं सामान टाकून दिले 100 आणि आता जे आहे
आम्ही निघलो पुढे आज इतकं ऊन आहे की नाही, भरपूर ऊन आहे. आणि संध्याकाळी तर पाऊस कंपल्सरी येणार आहे. तुम्ही बघू शकता इतकं कडक ऊन आहे की नाही, चौकट जसं की उन्हाळाच वाटायलाय. शिवाजी इकडं गावात. आणि इथं जे आहे की नाही आता थोडंसं आम्हाला थांबायचं आहे, कारण माझी मुलगी आणि जावाई जे आहेत की नाही ते पण येणार आहेत बासरला, आणि त्यांच्यासाठीच आम्ही बी बासरला निघलो. आता त्यांची आमची भेट जी आहे की नाही इथंच होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं थांबायचं आहे. आणि 12-12:30चा टाइम झाला आणि इतकं ऊन आहे ना, जसं की उन्हाळा असं मे महिन्यात कसं ऊन राहतं तसं ऊन आहे. आणि इथं जे आहे की नाही आता त्याच्यासाठी मस्त आम्हाला फालुदा खायचा आहे. तुम्ही काय खाता? फालुदा. फालुदा थोडीशी भेळ खायला चाललो होता. पुढे भेळची गाड आहे, तिथं थोडीशी भेळ खा म्हणलं, कारण टाइम आहे आपल्याला जायला बासरला. भूक लागली. लावा म्हणा भेळ. कैसा प्लेट भैया? हाँ क्या बोला? लई ऊन पडले बाबा असतं. आणि जसं की आम्ही आता इथं थांबलो होतो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. तर आमच्या पुढे जे आहे की नाही दोघी बहिणी थांबल्या होत्या, आणि त्या पण दिवाळी करून जाऊ लागल्या. आणि त्यांचे मिस्टर पण त्यांच्या संग होते, आणि लहान लहान लेकरं होते. तर त्यांनी की नाही 10-10 रुपयावाले आईस्क्रीम घेतल्या, आणि आम्ही जे आहे की नाही 70 रुपयावाला ग्लास घेतला होता. मला त्यांचं बघून की नाही पहिल्याचे दिवस आठवले की माणसाला खरंच सुख जे असते की नाही पैशामध्ये कधीच नसते बघा. तुम्ही किती मोठा आईस्क्रीमचा ग्लास खा किंवा छोटी कुल्फी खा, फक्त माणसाचं मन समाधान असलं ना की सगळ्या ह्याच्यामध्ये माणसाला सुख भेटते. आणि गरीब लोक पण आहेत की नाही, किती गरिबी पण राहू द्या, पण ते आपल्याहून जास्त सुख आहे की नाही त्यांच्या गरिबीमध्ये पण हे करते. तर मला ह्यांना बघून नाही इतकं कौतुक वाटू लागलं, आणि हे करून किती हसून खेळून ते खाऊ लागले की नाही ते 10 रुपयाची कुल्फी. 1-2 घंटे जेत ना ते आमच्यासोबत तिथंच उभे होते. आणि त्याच्यामुळे मी जे आहे की नाही मला त्यांची ही गोष्ट खूप आवडली, त्याच्यामुळे मी जे आहे की नाही त्यांचा व्हिडिओ काढून घेतला. आणि त्यांच्याकडे सारखं बघू लागले, खूप हसून खेळून त्या बहिणी राहू पण लागल्या. त्यांचे लेकरं असं त्यांच्या गावाकडल्या त्या गोष्टी करू लागल्या. चला त्यांचं जे आहे की नाही आम्ही पुन्हा रस पिला. आणि तवर जे आहे की नाही माझी मुलगी आणि जावई पुन्हा तिच्या जावाच्या मुली जसे की जाऊ वगैरे पण येणार होते, पण त्यांचं कोणत्या कारणामुळं रद्द झालं. आणि इथं जे आहेत की नाही आता सगळेजण पोहोचले, तर कारण देवाच्या ठिकाणी त्यांना जे आहे की नाही त्यांचं तिचा बर्थडे करायचा होता सेलिब्रेट. आणि काही जे आहे की नाही अनाथ आश्रम दान वगैरे त्यांनी केलं. आणि त्यांना की नाही म्हणलं तर 5वा बर्थडे जे आहे ते मोठा करणार. तर पण पहिला जे बर्थडे आहे की नाही तिला ते बासरलाच करायचा होता देवाच्या ठिकाणी. त्याच्यामुळे ते जे आहेत की नाही आज बर्थडे करण्यासाठी इथं आलेले आहेत. बहिणीन बशीत बसायचं, तिला इकडे यायचंच नाही. ती स्वरान शुभ्रच पाहिजे तिला. आम्ही कोण होतो तुझे बमाश 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 ये ग मम्माचे बमाश लेगू ये मम्मा ये मम्मा इकडे. खुशी खुशी चिव चिव ये काका ये चिव चिव ये काका मम्मा मम्मा बुमरी मम्मा बुमरी बुमरी या बर्थडे गर्ल आहे ती बर्थडे गर्ल. चला आता मंदिरला जायचं. आकाश बाळाची पप्पी दिली तिला. होय असतं घेतलं काय हा हो झालं. काय लावली ग घेणे की आहेत का तुझी बुचडा. मला रोजचं ती लावत नस का तसं लावायची म्हटलं तुला. 2 आणले होते मी. हा
आणि बघा ही माझी मुलगी आहे आणि ही तिच्या जावाच्या 2 मुली आहेत. आणि आता आम्ही चाललो मंदिरात आणि जावाई जे आहे ती बघितलीच तर पुढे तुम्हाला दाखवते. ही आमची खुशी आहे, सगळ्याची लाडकी खुशी. हे बघा ही माझी मुलगी आहे आणि एकच मुलगी आणि 2 मुलं आहेत. तर आता 2 वर्ष झाली तिचं लग्न होऊन. आणि ही जी आहे की नाही तिची बारकी जावाची मुलगी आहे, ती जी आहे ना दुसरी ती मोठी मुलगी. तिचं नाव शुभ्रा आहे, हिचं नाव स्वरा आहे. ह्या तिघी जणी बहिणी येतात ह्या आणि ह्यांची की नाही जॉईंट फॅमिली. तर चला आता आम्ही चाललो दर्शनाकडे मंदिरमध्ये. कारण आज ह्या वर्षी की नाही गर्दी पण कमी आहे, कारण दिवाळी दसरा झालाय आणि आज कशी भाऊबीज आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. आणि भाऊबीजी निमित्त घराच्या बाहेर कोणीच टिकत नाही. आता हिचा एक वाढदिवस होता म्हणून आम्ही आलो, नाही तर सणाचं कोणीच बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे मंदिरात. चल कसं आता गर्दा नाही घ्यावा जास्त. गर्दा नसायला काय आपण लाडकीत काय एकटी दर्शनाला. तुम्ही येतात की वाटतं बासरला कधी? तो फुल किती कुठे गर्दा नाही जास्त ह्या बारीस ना. हा दिवाळीच्या आधी दसरा माय खुशी तिकडे तर चला आम्ही मंदिरामध्ये आलो. खूप छान आहे, माझं मोकळा असल्यामुळे की नाही व्हिडिओ खूप छान काढता आला. आणि इथं जे आहे की नाही आता दर्शनाला आम्ही मेन मंदिरामध्ये चाललो जातो. जसं की सरस्वतीचे खूप छान मूर्ती इथं. आणि जास्त काही मधला व्हिडिओ वगैरे काढू देत नाही, पण तरी मी आता मध्ये जाताना जे आहे की नाही जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे. नाही तर कोणतं अलाउड नाहीच कोणत्याच मंदिरामध्ये. हे जे आहे की नाही मेन जे मंदिर आहे ना इथं जे आहे ना सरस्वतीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. एकदम अशी हळद वगैरे लावून खूप छान मूर्ती आहे. आणि नक्की जे आहे की नाही तुम्ही पण बासरला या. आणि आता की नाही हिला जे आहे की नाही इथं जे वही पेन आम्ही घेतलेली ना लावा 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 असं लावायचं. चिटकत आहे का बघा? त्या खड्ड्यामध्ये लावायचा का? ते खड्ड्यात लावायचं. खड्ड्यात नाही ना, हे खड्ड्यात लावायचं. हा लाव. तसं नाही, थोडं दाबून धर. दाबून धर. असं जर सटकन नाही का तसंच राहते हो तिकडे. अरे चिटकला ना. सोड सोड आता. काय मॅडम, व्हेरी गुड. तेच राहू द्यायचं मन काहीतरी म्हण ना. भाऊ होऊ दे म्हणा आता. भाऊ दुसरं काय नाही. बासरला आणते म्हणा भावाला. भावाला बासरला आणतो. हिने मनातून गेली शुभ्राने. हा तू म्हण बेटा. आणि इथं जे आहे ना सरस्वतीच्या जे साड्यातनं घातलेल्या सगळ्या देवीच्या ते सगळे ऐकायला असतात. कारण पूजा पाठ करायच्या वेळेसच ह्या साड्या ज्या आहेत ना आपल्याला घालाव्या लागतात. एनी टाइमला आपण यूज करू शकत नाही तर, कारण नियमा धर्माचे असतात आणि ते जे आहे ना देवीला ते चढवलेले असतात. घेणारे आता भरपूर घेतात. तर चला इथं जे आहे की नाही आम्हाला पहिलं अक्षर जे आहे की नाही सरस्वतीच्या लिहायचं होतं. खुशीसाठी घेतली होती वही पेन.
आणि तिची पप्पा आता तिच्या हाताने जे आहे ना सगळे देवाची वगैरे नावं लिहून लागली. खुशी लिहायली अब्बा. अगं कशी बघायली बघा ती. इकडे बघा. तिचा हात पकडला की मम्मा तू काय लिहिली. डोळे खालीवर राहिले तिथे. दुसरीकडे बघायली घागरा खाली. अगं ते घागरा उचल का. हा दुल्हन चालली आमची छोटीशी दुल्हन चालली. बंबू झोप नक बंबू. झोपीला आली ग ती आताला. झोपीला आली. खुशी 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 हे पिल्लू हे बुबरू हे मम्मा. चल झुमका पायरिया अँटिक आयटम आहे तो सगळे. तुझं दुकान काय मा कुठला प्रसाद घेतले की. फोन घेतला पिल्लू आहे छोटस लेकरू आहे छोटस. चल घरी चल चल तुला घेऊन जाते चल. असं घरी घेऊन जा वाटते बघ. आता बस झालं. मम्मा 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 गोदावरी पूजाला घ्यावं लागतं. चल 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 चला चला चला. बोट नाही का. बोट नाही का. बोट मध्ये पाणी जास्त असलं ना बंद करते. तर पाऊस किती होता इकडे. काढा किती. चल पाणी जास्त असलं की बोट बंद राहते ग. पवित्र गोदावरी नदी అలాగే గోదావరి నది స్నానమార్చి చేసిన తర్వాత పక్కనే గంగమ్మ తల్లి విగ్రహం ఉంటుంది. అక్షరాభ్యాసం చేయించుకునే భక్తులు ఎవరైనా ఉంటే పూజా సామాగ్రి ఇక్కడిలో తీసుకొని గుడికి తీసుకొని వెళ్ళాలి. चल मी घेतो पाणी. चल चल అమ్మవారి పాదాల దగ్గర పెట్టి పూజ చేస్తున్నారు. దర్శనానికి వెళ్ళాలి. అలాగే గోదావరి నది స్నానం చేసిన తర్వాత పక్కనే గంగమ్మ తల్లి ఎవరైనా ఉంటే పూజా అక్షరాభ్యాసం చేస్తూ 2 గంటలు
बाय खुशीला बसा घोड्यावर, खुशीला बसा. बाय 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 या नाही बसायचे काय घोड्यावर, खुशीला नाही बसायचे काय घोड्यावर, खुशीला नाही बसायचे काय घोड्यावर, खुशीला त्या मुक्काला बघा बघा घुमरे बघा अंजली ए कशी बसतो कुठली थोडं मागे झाले का हा खुशी इकडे बघ बेटा तुला नाही बसायचं म्हटलं खरं तुम्ही थांबायचं तुम्ही थांबा हो काय करायचं त्यांना हो तुम्ही थांबा पाहिजे तुम्ही थांबा काढा काढा तुम्ही काढा 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 चला आमचं जे फिरणं वगैरे सगळं झालं नाही तर जे आहे गोदावरीच्या काठावर आम्हाला खुशीचा केक सेलिब्रेट करायचा होता. तर आता आमच्यासोबत तुम्ही पण खुशीचं आहे की नाही ते आशीर्वाद वगैरे खुशीला भरपूर द्या. आणि खुशीचा आहे इथं पहिला बड्डे त्याच्यामुळं आम्ही इथं जे आहे सेलिब्रेट करायला आलो तर ना आता घरी गेल्यावर त्यांना घरी जे आहे तिचा बड्डे करायचा आहे. तर चला आता इथं जे आहे ना केक कटिंग होणार आहे. सकाळी जे तुम्हाला गिफ्ट दाखवते ना ते खुशीसाठी होते आणि ते जे आहे ना तिला मस्त सोन्याची अंगठी आणि एक चांदीची चेन भरपूर असे गिफ्ट येतात. तुम्ही तिचे गिफ्ट बी किती तिला गिफ्ट घेऊन आलो ते नक्की बघा. ह्याच्यामध्ये आचं घालायचं सेठानी आहे ती सेठानी आहे आचं घालायचं हा लय हुशार आहे ती बरं काढून ठेव अंजली लगेच हा. हो, नंतर काढता येते नको घाला जास्त म्हणजे चलो अशी फोटो काढून घे ना जरा ना फोटो काढता येते अच्छा अच्छा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा काय पिलो हॅपी बर्थडे टू अरे आणि चला बड्डे वगैरे करून जे आहे की नाही आता आम्ही निघलो आमच्या घराकडे. आणि संध्याकाळचा भरपूर असा टाइम झाला होता. आता इथं आम्हाला करायचं संध्याकाळचं डिनर. हॉटेल एवढे राहतात काय म्हणून बघा ना पनीर काय करताय पनीर एक डाळ चला इथं जे आहे की नाही सपक दाल तडका आम्ही मागवला होता कारण मिस्टर जास्त तिखट खात नाहीत. आणि जे बटर पनीर मागवलं होतं आणि रोटी मागवली होती आणि व्हेज मस्त की नाही व्हेजिटेबल पुलाव मागवला होता.
तर संध्याकाळचं मस्त कमी तेलाचं वगैरे छान जेवण केलं ना. आज कसं शुक्रवार आहे, गुरुवार आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे आम्ही बिलकुल खात नाही. पण इथं की नाही दोन्ही पण मिळतंय. जसं की साईडला नॉनव्हेज असतंय आणि इथं जे आहे की नाही आपलं साधं राहतंय. तर आम्ही साधं जेवण केलं होतं आज आणि संध्याकाळचं जेवण करून आता आम्ही मस्त आमच्या घराकडे निघलो. तर आमच्या खुशीचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला काय नाही, आमची खुशी कशी वाटली, माझी मुलगी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पण कसा वाटला ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता झालंय आमचं संध्याकाळचं सेलिब्रेट. आणि खुशीचा बर्थडे खूप छान झाला. पहिला बर्थडे जे आहे की नाही देवापाशी करायचा होता, त्याच्यामुळे जे आहे की नाही खूप छान सगळं जे दिवस आज खूप छान असा पार पडला. जेवण वगैरे करून जे आहे की नाही आता आम्ही आमच्या निघलो घराकडे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.